नमस्कार, माझे नाव प्रगती गजानन जाधव. मी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी 9वी क मध्ये शिकत आहे. आज आपण विकसित भारत 2047 अंतर्गत जलशुद्धीकरण हे टायटल बघणार आहोत. पाणी शुद्धीकरण हे मानवासाठी खूप गरजेचे आहे. पाणी शुद्धीकरण हे जलसृष्टीसाठी चांगलेच आहे. कारखान्यातील दूषित पाणी नदीमध्ये जाऊन मिळते हे आपल्याला आजकाल बघायला मिळाले. खरं तर जलशुद्धीकरणावर आपण प्रत्येक गावामध्ये अनेक टायटल राबवले पाहिजेत. आता आपण बघणार आहोत दूषित पाण्यामुळे मानवावर कोणते रोग होतात, कोणते रोग पसराई होते. तर त्यामध्ये एक पहिल्या क्रमांकाला आहे अतिसार, कावीळ, विषमज्वर आणि अनेकही पचनसंस्थेवर रोग होतात. आता इतरही दुष्परिणाम कोणते? पाण्याचे नैसर्गिक, रासायनिक व भौतिक गुणधर्म बदलतात. पाण्याची चव बदलते, पाण्याचा रंग बदलते. आता आपण एका प्रयोगादरम्यान पिण्यायोग्य पाणी कोणते ते बघणार आहोत. साहित्य: बारीक दगड, मोठे दगड, वाळू, कापूस. सुरुवातीला अशुद्ध पाणी मोठ्या पात्रात जाऊन मोठ्या दगडांमुळे ते पाणी अडवले जाते. शुद्ध पाणी पुढे जाते, अशुद्ध पाणी दगडांमुळे मागेच राहते. पुन्हा छोट्या दगडांमध्ये अशुद्ध पाणी अडकले जाते आणि शुद्ध पाणी पुढे जाते. पुन्हा वाळूमध्ये पाणी चांगले गाळून निघते. पुन्हा कापसामध्ये पाणी जाते आणि कापसांमुळे त्याची गाळण होते आणि पाणी पिण्यायोग्य होते. हेच पाणी